न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं हूं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो स्वागत है आपका शाम की एक नजर आज की हेडलाइंस। 20 साल बाद साथ आए बाला साहेब के दोनों लाल। व्यवसायी गोपाल खेमका की हत्या पर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने जताया मराठी मुद्दा नहीं सिर्फ चुनावी गठबंधन। तो खबरें विस्तार से। 20 साल बाद साथ आए बाला साहेब के दोनों लाल। मुंबई के वर्ली डोम में जल्लोष के साथ विजय मोर्चा आयोजित किया जा रहा है। इस मोर्चे के दौरान दोनों ठाकरे बंधु एक साथ नजर आए। कार्यक्रम में उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक साथ मंच पर पहुंच गए हैं। बता दें कि 20 साल बाद ऐसा मौका आया है कि दोनों भाई एक साथ मंच पर आए। इस दौरान दोनों ने मिलकर एक साथ छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर हार चढ़ाया। विजय मोर्चा में राज ठाकरे ने जनता को संबोधित किया। संबोधन के दौरान राज ने कहा है कि मुझे हिंदी भाषा बुरी नहीं लगती। कोई भी भाषा बुरी नहीं होती, चाहे वो हिंदी हो, गुजराती हो, बंगाली हो, कोई भी भाषा हो। किसी भी भाषा को खड़ा करने के लिए बरसों की तपस्या लगती। संयुक्त महाराष्ट्राची झालेली चळवळ आणि 105 हुतात्म्यांचं बलिदान आपण कोणीही विसरू शकत नाही। SM जोशी, कॉम्रेड डांगे यांच्याबरोबर त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे। आज हा मराठीचा लढा आपण जो दिला, त्या लढ्यामध्ये सगळे पक्ष आपल्याबरोबर सामील झाले होते आणि सगळे पक्ष आपल्याबरोबर असतील। आज ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश या महाराष्ट्रात आणला ते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सुप्रिया सुळे इकडे हजर आहेत, मी त्यांचं स्वागत करतो। जितेंद्र आव्हाडजी इकडे आहेत, बरेच नेते इथे उपस्थित आहेत, मी त्यांचे आभार मानतो इथे आल्याबद्दल। खरं म्हणजे या सगळ्यांकडनं आपल्याला दोन दोन शब्द ऐकायला आवडले असते, परंतु आजचा कार्यक्रम हा आता इतका उशिरा सुरू झाला आहे की आपल्याला ही भाषणं, त्यांचे शुभेच्छा संदेश आपल्याला कदाचित त्यांच्याशी आपल्याला बोलता येणार नाही, त्यांच्याकडनं ऐकता येणार नाही। अनेक काही नेते आलेत। कॉम्रेड प्रकाश रेड्डी कम्युनिस्ट पार्टीचे, कॉम्रेड अजित नवले, माननीय श्री महादेव जानकर, शेका पक्षाचे जयंतरावजी पाटील, जितेंद्र आव्हाड साहेब आणि अनेक जण इथे उपस्थित आहेत। आपली उपस्थिती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। खरं म्हणजे आपल्याकडनं शुभेच्छांचे संदेश आम्हाला ऐकायचे होते, परंतु आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया। कसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या काळात ठामपणे उभे राहिले होते आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे। प्रबोधनकार ठाकरेंचा वसा पुढील काळात जपला त्यांचे सुपुत्र माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी। त्यांनी मराठी भाषा जपली आणि मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवला। स्वर्गीय प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत। ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत, मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं, अनापन्न व्हावं। गेल्या काही वर्षात जरा थोडंसं माझं ऐकून घ्या। बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय मी। गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल, किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र।
कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही? पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले? त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार, आणि त्यांना पटणारं एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले. मराठी ही अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल, पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले. आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे, सगळे एकत्र उभे ठाकले. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि मराठी माणूस एक झाला. सर्वांची भावना एक झाली. महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती. आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला. सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन. मी आता माननीय राजसाहेब, आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येते, स्वातंत्र्य संपवता येतं. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे. वाचन संस्कृती वाढणं, उत्तम संगीत, नाटक, चित्रपट होणं, मराठी ही व्यवहाराची आणि रोजच्या जगण्याची भाषा होणं असं तुम्ही मानता. परवाच तुम्ही बोलताना म्हणालात की बाकी काहीही चालेल पण मराठीच्या बाबतीत तडजोड नाही. आज ह्या दिवशी तुम्हाला भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र याबद्दल काय बोलावं असं वाटतं ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मी विनंती करतो माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. Check. सन्माननीय उद्धव ठाकरे, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस, मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरं तर आजचाही मेळावा
हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं अख्खं. पण पाऊस आहे, पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये. आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं. मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आतमध्ये येता नाही आलं. परंतु आता काही स्क्रीनवरती आठवा. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. आता बऱ्याच सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागले, इकडे लागले, इकडे लागलेत. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. आता काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का? कोणी जास्ती हसलं का? कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना. खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. ठरलं ना आपलं, सगळ्यात शेवटी द्यायच्या घोषणा. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या, एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या. म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय, त्रिभाषा सूत्र. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टातही नाही, तुम्ही हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. मी त्याशी त्या भोसेनं सांगितलं, म्हटलं मला सांगा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? खरं तर आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. आणि हे भाषेचं नवीन कुठून आणलं? त्याशी ते अमित शहा म्हणाले, ज्याला इंग्रजी येतं त्याला पुढे म्हणे लाज वाटेल, म्हणे मला इंग्रजी येतं. अरे तुम्हाला नाही येत? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष, 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. तो त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली गुजरातवरती, मध्य प्रदेशवरती, राजस्थानवरती, पंजाबवरती, इतर सगळ्या प्रांतांवरती जिथे जिथे म्हणून अटोकपर्यंत पोहोचले होते मराठा साम्राज्य, आम्ही लादली. अरे हिंदी भाषा आहे 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं, मुंबईला हात घालून दाखवावं. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काही अंगावरती लादायचा प्रयत्न करतात. आणि मग आता माघार घेतली ना, मग माघार घेतली त्याचं काय करायचं? मग वेगळ्या ठिकाणी वळवा सगळं प्रकरण.
वेगळ्या ठिकाणी म्हणजे कुठे? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियममध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? अहो, कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, हो शिकली. मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियममध्ये टाकतात. बरं, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी. दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. पण विचारते तर ना, तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे. दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते: जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लायला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं. पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन. नारा लोकेश NTRचा नातू, चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल. कमल हसन सांथोम हायस्कूल. अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल. अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम. AR रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास क्रिश्चनरी हायस्कूल. परवा दिवशीचा एक प्रसंग सांगतो. एका व्यासपीठावरती तामिळनाडूमध्ये AR रहमान व्यासपीठावरती उभे होते, काहीतरी कार्यक्रम होता. त्या बाई तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावरती रहमानने तिच्याकडे असं बघितलं, बोलला हिंदी, आणि व्यासपीठावरनं खाली उतरला. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतले याच्यावरती नसतो, तो कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो. म्हणजे बाळासाहेब इंग्रजी मीडियममध्ये शिकले, इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्र काढायचे, पण मराठीचा अभिमान याच्या बाबतीत कधी तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा म्हणे सगळ्यांनाच बांधून ठेवते. कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं? म्हणजे आपल्या संरक्षण खात्यामध्ये घ्या, आपल्या संरक्षण खात्यामध्ये जेवढी रेजिमेंट्स आहेत, मी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवतो. मद्रास रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स आहे, राजपूत रेजिमेंट आहे, डोगरा रेजिमेंट आहे, सीख रेजिमेंट आहे, जाट रेजिमेंट आहे,
पॅराशूट रेजिमेंट आहे, पंजाब रेजिमेंट आहे, ग्रेनेडियर्स आहेत, सिख लाईट इन्फंट्री आहे, मराठा लाईट इन्फंट्री आहे, गढवाल रायफल्स आहे, कुमाऊं रेजिमेंट आहे, आसाम रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, जम्मू काश्मीर रायफल्स आहे, जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्री आहे, नागा रेजिमेंट आहे, गोरखा रायफल्स आहे, गोरखा रायफल्स आहे, त्याच्यानंतर तुमचं लडाख स्काउट्स आहे, अरुणाचल स्काउट्स आहे, सिक्कीम स्काउट्स आहे. इतक्या राज्यांच्या आज आपल्या संरक्षण खात्यामध्ये लोक आहेत आणि इतक्या रेजिमेंट्स आहेत. शत्रू दिसला की एकत्र तुटून पडतात ना. भाषेचा प्रश्न येतो कुठे? या देशामध्ये जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली तीच या गोष्टींसाठी झाली ना, की प्रत्येक भाग तसे भाषांचे होते म्हणून. मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? काय याच्या मागचं राजकारण? आत्ता सांगून ठेवतो. आज तुम्ही सगळेजण मराठी म्हणून एकत्र आलात. आज महाराष्ट्रामधला तमाम मराठी आज मराठी म्हणून एकत्र आला. टाळ्या वाजू नका. मी काय सांगतोय नीट ऐका. याचा पुढचं राजकारण ह्यांचं पुन्हा तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. पुन्हा हे जातीचं कार्ड खेळायला सुरुवात करणार. मराठी म्हणून तुम्हाला कधी एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात करतील. आता हे सुरू केलं. काल कोणाच्या ते व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये, मराठी नाहीत इतर चॅनलमध्ये, हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलेलं नाही. अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा. अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये. अनेक लोक आहेत, अनेक गुजराती लोक आहेत, माझ्या अनेक परिचयाचे आहेत. माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच. विनोदाचंही अंग आहे. आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे मराठीचं बाळकडू, आमच्यासाठी ते बाळकडूच होतं. मी मागे एक प्रसंग सांगितला होता, आज मुद्दामून तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी मराठीसाठी कडवट का झालो. लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे. पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. आणि तो 1999 सालचा आहे. त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे लढले होते.
आणि मग सगळ्या त्या वादामध्ये, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चाललेत, परंतु काही होईना. एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. साधारणपणे 3:30-4 वगैरे वाजले असतील. ते जरा वेळेला नाव विसरतो तिथे, पुण्याचं कोण तो जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले, राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे. म्हटलं आत्ता ते भेटणार नाही. म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे. नाही म्हणे अर्जंट आहे. म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं काय विषय काय? म्हटलं मी बोलायचं काम करतो. म्हटलं काय विषय काय? आणि त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं? सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं, एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक आहे. मी वर गेलो. रूममध्ये काळोख, शांतता. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हाक मारली. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. ए काका उठ. माझ्या बघितलं माझ्याकडे. काय रे? म्हटलं नाही, ती सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत. म्हटलं बरं मग? नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्री पदाचा विषय झाला आहे म्हणून. म्हटलं पण ते म्हणाले काय झालं? ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं त्यांनी. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. मला सांगा, आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं? आपल्या सगळ्यांपेक्षा आज जास्त आनंदी कोण झालं असतं? ज्यांनी मराठी माणसाला उभं केलं ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब. आज त्यांची पुढची पिढी इथे मंचावर एकत्र येऊन मराठीचा गजर पुन्हा एकदा करते आहे आणि त्या आजोबांचे 2 लाडके नातू आज आपल्या समोर मराठीचा झेंडा पुढे नेण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. अमित ठाकरे इकडे उपस्थित आहेत, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. या वास्तूला NSCI डोम असं म्हणतात, पण इथे आज देश पाहतोय मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटलेला मराठी जनमानसाचा आगडोंब. या सर्व मराठी प्रेमींना आता उत्सुकता आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बऱ्याच वर्षानंतर
राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसलेत. ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय. दीपक पवार पण त्याच्यात आहेत, सगळेच आहेत. मुणगेकर साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, सगळेच आहेत. कोणाकोणीची नाही. महादेवराव बसले. महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिलं. काय वेळेला काय जानकर बी अंजान होते, असं होतं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि मला कल्पना आहे, आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. नाही, हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय राजनिक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतला. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये? कोणत्या भाषेत बोलत होतात? अगदी राज, तू सगळ्यांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं. उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट, कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत.
तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल, तर आम्ही गुंडगिरी करूच. पण हे सगळे राजकीय वाडगे, देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते. हे असेच तेव्हाचे, म्हणजे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात, ते त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर, मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस, म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते, यावत चंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसानी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा घेतली ना, दिली ना, ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. कशासाठी हा सगळा तुम्ही घोळ घालतात? पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे, पटतो की नाही बघा. हे यांचं सध्या जे काय चालू आहे, म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं होतं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर आहे, देश एक असला पाहिजे, संविधान एक असला पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक टुमणं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत, हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलात कशाला गद्दारी करून? तान्या बोंबललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखीन कोणी असतील. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, ज्याचा मला अभिमान आहे. काय केलं त्याचं तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली. का करावी लागली? कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन, कोण आहेत? पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी एक तो भेडी असतं त्याचं नाव, ही यांची सगळी पिलावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या
हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय, आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस म्हणे मुंबई बाहेर नेला. मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस गेली. आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले? मग काय तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत? तेवढेच हिंदू आहेत. आम्ही सगळं करत होतो, केलं होतं. पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी, आमच्यात गद्दारी करवलीत आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं. ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले 2 व्यापारी, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्या देखत सगळे लचके तोडले जात आहेत, आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय? प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. बढ़ती अगली खबर की ओर। व्यवसायी गोपाल खेमका की हत्या पर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने जताया दुख। प्रख्यात व्यवसायी गोपाल खेमका की निर्मम हत्या ने पूरे राज्य को झकझोर कर रख दिया है। इस जघन्य घटना पर बिहार के राज्यपाल आरिफ मोहम्मद खान ने गहरा शोक व्यक्त किया है। राज्यपाल ने कहा है कि मेरे पास शब्द नहीं है, मैं शोक संतप्त परिवार के प्रति किस तरह संवेदना व्यक्त करूं। घटना बहुत दुखद है। मुझे उम्मीद है कि जल्द से जल्द कानून के तहत सख्त कार्रवाई की जाएगी ताकि भविष्य में कोई भी इस तरह का अपराध करने की हिम्मत ना कर सके। बहुत अभी मुझे मतलब सुबह ही पता चला। मेरे पास कोई शब्द नहीं है, मैं कैसे दुख व्यक्त करूं, शोक संतप्त परिवार को संवेदनाएं दे सकता हूं। और मैं ये आशा करता हूं कि जो भी। बढ़ते अगली खबर की ओर। मराठी मुद्दा नहीं सिर्फ चुनावी गठबंधन। शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालिया संयुक्त रैली को लेकर सियासत गर्मा गई है। इस रैली पर प्रतिक्रिया देते हुए शिवसेना के सांसद नरेश महास्के ने दोनों नेताओं पर करारा हमला बोला है। महास्के ने दावा किया है कि राज्य सरकार पर हिंदी थोपने का कोई आरोप तथ्यहीन है और रैली में मराठी भाषा का जिक्र केवल राज ठाकरे के भाषण तक ही सीमित रहा है। राज्य सरकार ने हिंदी थोपने का कोई फैसला नहीं लिया है। इस संयुक्त रैली में केवल राज ठाकरे के भाषण में मराठी भाषा का जिक्र था, लेकिन उद्धव ठाकरे के भाषण में मराठी का कोई जिक्र नहीं था। देखो, हिंदी सक्ती का निर्णय ये शासन ने नहीं लिया था। ये जो मेलावा था मराठी भाषा के संदर्भ में, सिर्फ राज साहब ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा था, लेकिन उद्धव ठाकरे जी ने जो भाषण किया उसमें मराठी का मुद्दा नहीं था। वो हार गए हैं, उनकी जो दुख है, वो जो सल है, वो उनके भाषण में दिख रही थी। जो नतद्रष्ट जैसे उनकी जो वर्तणूक है वो आज के मेलाव में दिखी। मराठी का मुद्दा कुछ भी नहीं था। मैं अभी हार गया हूँ, मुझे अब राज ठाकरे की जरूरत है, राज ठाकरे मेरे साथ आना चाहिए। ये मेलावा सिर्फ मुंबई के इलेक्शन के नहीं तो सिर्फ महाराष्ट्र के इलेक्शन के लिए है, ये उन्होंने आज कबूल किया। तो सहानुभूति के लिए ये सब मेलावा आयोजित, ये सिर्फ आने वाले इलेक्शन में उद्धव ठाकरे जी को सब छोड़ के जा रहे, सब जिला प्रमुख छोड़ के जा रहे, आमदार छोड़ के जाने वाले, खासदार छोड़ के जाने वाले हैं। इसीलिए उनको अपने पार्टी में रखने के लिए कि राज साहब मेरे साथ में आ रहे हैं, ये दिखाने के लिए संजय राउत की ये साजिश थी। लेकिन आज संजय राउत का भ्रम निराश हो गया। सर, इसका जवाब मिलेगा, विजय मेलाव का जवाब मिलेगा। ये देखो, हिंदी की सख्ती हम लोगों ने की नहीं है, मराठी के साथ में हम लोग हैं। ये महाराष्ट्र में मराठी के खिलाफ कोई भी किसकी हिम्मत नहीं है मराठी के खिलाफ वर्तणूक करने की। इसीलिए सिर्फ
इलेक्शन के लिए सहानुभूति लेने के लिए उद्धव ठाकरे जी ने ये मेळावा का आयोजन किया था। बढ़ते अगली खबर की ओर। शिवसेना एमएनएस की रैली पर बोले जितेंद्र आव्हाड। शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना की संयुक्त रैली को लेकर महाराष्ट्र की सियासत में हलचल तेज हो गई है। इस रैली को लेकर एनसीपी एससीपी के वरिष्ठ नेता जितेंद्र आव्हाड ने इसे एक ऐतिहासिक क्षण करार दिया है। आव्हाड ने कहा है कि हमने आज यहाँ एक ऐतिहासिक क्षण देखा है। उन्होंने आगे कहा है कि वर्षों तक अलग अलग रास्तों पर चलने वाले उद्धव ठाकरे और राज ठाकरे अब एक मंच पर आए हैं, जो महाराष्ट्र की राजनीति के लिए एक नया संकेत। एक ऐतिहासिक दिन है, उसका आनंद सबको हो रहा है। और सर वहाँ पे जब पुणे के दौरे पर शिंदे जी ने जय महाराष्ट्र का नारा लगाया था, तो अब उनको पूछना पड़ेगा केम छो मजामा छो ने। बढ़ते अगली खबर की ओर। शिवसेना एमएनएस की रैली पर बोली किशोरी पेडनेकर। शिवसेना और महाराष्ट्र निर्माण सेना की संयुक्त रैली के बाद राजनीतिक प्रतिक्रियाओं का दौर जारी है। शिवसेना की वरिष्ठ नेता और पूर्व मुंबई महापौर किशोरी पेडनेकर ने इस रैली को जनभावनाओं की आवाज बताया। पेडनेकर ने कहा है कि दोनों ने वही बातें सामने रखी है जो महाराष्ट्र की जनता कहना चाहती थी। यह रिश्ता फेविकोल से भी मजबूत है। दोनों भाई ने भाषण किया, किस तरह से, क्या लगता है? भाषण नहीं किया, उन्होंने मनोगत व्यक्त किया। जो महाराष्ट्र के मन में बात थी, जो महाराष्ट्र मराठी की बात थी, उन्होंने मन की बात जन के सामने की। उन्होंने खुले कह दिया भी हम आप लाइफ टाइम साथ हैं। हाँ, ये जोड़ फेविकल का जोड़ नहीं है, ज्यादा जोड़ है। हाँ, 25 साल के बाद 20 साल के बाद ठीक है ना, जो हुआ वो पीछे, लेकिन मराठी महाराष्ट्र मुंबई के लिए आगे। क्या लगता है कि अभी नहीं, कुछ नहीं लगता है। आज आनंद या आनंद है। जो कुछ है आज के दिन, कोई भी कुछ बोले सबको माफ कर दिया। बढ़ते अगली खबर की ओर। मतदाता पुनरीक्षण पर संदेह, हार का डर है। भाजपा महासचिव तरुण चुग का विपक्ष पर निशान। बिहार विधानसभा चुनाव से पहले मतदाता सूची पुनरीक्षण को लेकर सियासी घमासान शुरू हो गया है। इस मुद्दे पर भाजपा के राष्ट्रीय महासचिव तरुण चुग ने विपक्ष खासकर राहुल गांधी और कांग्रेस पर तीखा हमला बोला। तरुण चुग ने कहा है कि एक तरफ राहुल गांधी समेत भारतीय जनता पार्टी के नेता मतदाता पुनरीक्षण के लिए चुनाव आयोग का दरवाजा खटखटा रहे, वहीं दूसरी तरफ जब सभी राजनीतिक दलों के लिए मतदाता सूची पुनरीक्षण किया जा रहा है तो किस बात पर आपत्ति हो रही है। उन्होंने सवाल उठाते हुए कहा है कि कहीं यह हार का डर तो नहीं है जो विपक्ष को मतदाता पुनरीक्षण प्रक्रिया पर संदेह करने को मजबूत कर रहा है। उन्होंने सवाल उठाते हुए कहा कि कहीं यह हार का डर तो नहीं जो विपक्ष को मतदाता पुनरीक्षण प्रक्रिया पर संदेह करने को मजबूर कर रहा है। ऐसा है कि एक तरफ तो राहुल गांधी सहित इंडी गठबंधन के नेता वोटर रिवीजन के लिए बार बार चुनाव आयोग का दरवाजा खटखटाते हैं, और दूसरी तरफ जब सभी पॉलिटिकल पार्टीज को लेकर चुनाव का रिवीजन हो रहा है, वोटर लिस्ट का रिवीजन हो रहा है, एक एक बूथ पर एक एक पॉलिटिकल पार्टी को साथ दिया जा रहा है, सभी दलों को इकट्ठा किया जा रहा है। ऐसे में ऑब्जेक्शन किस बात का किया जा रहा है? ये हार का डर है कि करारी हार जो होने वाली उससे पहले ये व्हाइट वॉश किया जा रहा है, क्योंकि पहले ईवीएम पर आरोप, चुनाव आयोग पर आरोप, अब दिखती हुई हार का आरोप वोटर लिस्ट रिवीजन पर डालने का एक ग्राउंड बनाई जा रही है। असल में नाच ना जाने आंगन टेढ़ा, अब नाच आता नहीं, जनता आपसे दूर हो चुकी, अब जनता के विरुद्ध बोलते रहते हैं। और जनता बिहार में डबल इंजन की नरेंद्र मोदी जी और नीतीश कुमार की सरकार चाहती है। ऐसे में अब आंगन टेढ़े पर आरोप लगाया जा रहा है, अपने किरदार पर जानते हैं। सर आखिरी सवाल, 9 जुलाई को SYAL पंजाब और हरियाणा को बढ़ते अगली खबर क्या। श्यामा प्रसाद मुखर्जी की स्मृति में मध्य प्रदेश में होंगे विशेष आयोजन। एमपी के मुख्यमंत्री मोहन यादव ने जानकारी दी है कि श्यामा प्रसाद मुखर्जी की स्मृति में 6 जुलाई को राज्य भर में विशेष कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। मुख्यमंत्री ने बताया है कि यह दिन विशेष और प्रेरणादायक रहेगा। सीएम मोहन यादव ने कहा है कि कल श्यामा प्रसाद मुखर्जी के लिए खास दिन है। इस अवसर पर हमारे प्रदेश में 2 तरह के कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। राज्य सरकार शाम को रविंद्र भवन में कार्यक्रम करने जा रही है। प्रसाद मुखर्जी का खासकर विशेष दिन है, जिसके अवसर पर हमारे अपने प्रदेश के अंदर 2 तरह के कार्यक्रम हैं। राज्य सरकार भी पहली बार शासन के स्तर पर रविंद्र भवन में शाम को कार्यक्रम करने वाली है। सुबह हमारे माननीय प्रदेश अध्यक्ष तो बैतूल जाने वाले हैं
और हम यहाँ भोपाल में सदर कार्यक्रम में शामिल होंगे। देश भर में डॉक्टर मुखर्जी का जब से कश्मीर वाला उनका उठाया मुद्दा, जिसके कारण से दुनिया की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी बनी, उनका उस समय का ये एहसास था, भारत की तत्कालीन सरकार की गलती थी, इसको यशस्वी प्रधानमंत्री ने दुरुस्त करते हुए धारा 370 हटाने का जो बड़ा योगदान दिया, ये हमारे सबके लिए प्रेरणा भी देता है कि हम किसी भी क्षेत्र में रहे सजगता के साथ रहे और देश के साथ जुड़े हुए ऐसे सभी मुद्दों पर पैनी दृष्टि रखते हुए भविष्य की दृष्टि से जो अच्छा हो सकता है या जो गलती हो रही है उसमें राजनीतिक लोग ध्यान दें। सबसे बड़ा उदाहरण है, मैं डॉक्टर मुखर्जी की जयंती के पूर्व अवसर पर उनको स्मरण करते हुए आज के लिए हमारे वरिष्ठ नेता को नमन करते हुए उनको उनका मार्गदर्शन हमारे सरकार के साथ रहे, संगठन को उनका आशीर्वाद मेरे इस भाव से बढ़ते अगली खबर की ओर। बाला साहेब जो नहीं कर सके वह फडणवीस ने कर दिखाया, बोली प्रियंका चतुर्वेदी। शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालिया संयुक्त रैली को लेकर सियासी हलकों में चर्चा जोरों पर है। इस रैली को लेकर शिवसेना सांसद प्रियंका चतुर्वेदी ने तीखी और प्रभावशाली प्रतिक्रिया दी। उन्होंने इसे ऐतिहासिक क्षण बताते हुए राजनीतिक समीकरणों को एक नया मोड़ देने वाला कदम बताया है। प्रियंका चतुर्वेदी ने कहा है कि हमने एक ऐतिहासिक क्षण देखा है, जैसा कि राज ठाकरे ने कहा, बाला साहेब जो नहीं कर सके वह देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया। इस बयान के जरिए उन्होंने भाजपा और फडणवीस पर कटाक्ष करते हुए कहा है कि आज की परिस्थिति ने ठाकरे भाइयों को फिर से एक कर दिया है। ऐतिहासिक क्षण देखा, 19 साल के बाद दोनों भाई एक साथ हुए हैं और जैसे राज साहब ने कहा, उन्होंने कहा कि जो बाला साहेब नहीं कर पाए आज देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी ने कर दिखाया है। तो दिखा रहा है कि एकजुटता बनी रहेगी और महाराष्ट्र में मराठी हित, महाराष्ट्र का हित सबसे ऊपर रहेगा। जो स्माइल थी दोनों भाई की 20 साल के बाद दिखाई दे रही है, आप लोग कई जो पुराने संसद को रोने लगे, आपने उनका उत्साह देखा है, उन लोगों ने साथ में काम किया है और 20 साल के बाद जब एक साथ आए हैं तो आपने पूरा हॉल देखा है, हॉल के बाहर जो भीड़ देखी है, जनता का उत्साह दिखा रहा है कितना उनके मन में था कि दोनों भाई फिर से आए। क्या आज जो वो यूपी में बदल जाएंगे? साहब बार बार बोल ही रहे थे उद्धव साहब, तो उम्मीद है कि दोनों भाई समझेंगे कि अभी समय की मांग ये है कि दोनों एक साथ आए, दोनों महाराष्ट्र का हित साथ में रखें और मुंबई कर के दिलों में जो था आज आपको इस हॉल में गूंजता हुआ दिखाया। बढ़ते अगली खबर क्या, बहुदा यात्रा पर बोले ओडिशा के मंत्री पृथ्वीराज हरिचंद। भगवान जगन्नाथ की बहुचर्चित बहुदा यात्रा को लेकर ओडिशा के मंत्री पृथ्वीराज हरिचंदन ने श्रद्धालुओं को आश्वस्त किया है कि यात्रा के दौरान हर पहलू का ध्यान रखा जा रहा है और सब कुछ महाप्रभु के आशीर्वाद से सुचारू रूप से आगे बढ़ रहा है। मंत्री ने कहा है कि आज पहाड़ी प्रक्रिया शुरू हुई है, हम महाप्रभु के आशीर्वाद से आगे बढ़ रहे हैं। सेवक और प्रशासक चाहते थे कि सब कुछ सुचारू रूप से और अच्छे से चले, हम उसी रास्ते पर चल रहे हैं। जैसे दर्शन के प्रक्रिया जैसे शुरू हुआ है, जैसे आज पहंडी के प्रक्रिया जैसे शुरू हुआ है, सुबह का जो नीतिकांति महाप्रभु का वो जैसे जिस ढंग से शुरू हुआ है, महाप्रभु के संपूर्ण आशीर्वाद के साथ हम लोग आगे जा रहे हैं और सेवायत लोग हो या प्रशासन हो, सबका जो जैसे उद्यम था ये कि सभी चीज़ें एक साथ हो और सभी चीज़ें श्रृंखलित रूप में हो, ये रास्ते में हम लोग चल रहे हैं अभी। और मेरा पूर्ण विश्वास है इसमें कि रथ यात्रा जो बाहुड़ा यात्रा होगा, ये रथ पे भी महाप्रभु सही समय पे विराजमान होंगे, सबको आशीर्वाद मिलेगा और महाप्रभु का यात्रा भी ठीक ढंग से आगे निकल जाएगी। क्राउड मैनेजमेंट के लिए जितना भी जो संभव है सब कुछ अरेंजमेंट किया गया है। सबको हमारे तरफ से हम लोग ये अनुरोध करते हैं कि सब श्रृंखलित ढंग से महाप्रभु के आशीर्वाद करें, सब श्रृंखलित ढंग में महाप्रभु को अपनी प्रणाम जनाएं, सबको आशीर्वाद मिलेगा। बढ़ते अगली खबर क्या, मेट्रो इन दिनों की दूसरी दिन कमाई में बड़ा उछाल। अनुराग बसु के निर्देशन में बनी फिल्म मेट्रो इन दिनों 4 जुलाई 2025 को सिनेमा घरों में रिलीज हुई है। यह फिल्म 2007 में आई हिट फिल्म लाइफ इन मेट्रो का सीक्वल है।
और इस बार भी फिल्म ने दर्शकों के दिल को छूने की कोशिश की है। पहले दिन की धीमी शुरुआत के बावजूद फिल्म ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस पर जबरदस्त उछाल दिखाया है। फिल्म की ओपनिंग कमाई थोड़ी सुस्त रही। पहले दिन फिल्म ने घरेलू बॉक्स ऑफिस पर सिर्फ 3.5 करोड़ रुपए का कलेक्शन किया। वहीं दूसरे दिन यानी शनिवार को फिल्म ने 2.58 करोड़ रुपए जोड़ लिए और कुल कमाई 6.8 करोड़ रुपए तक पहुंच गई है। यह आंकड़ा देर रात तक और भी बढ़ते। अगली खबर क्या है? ब्राजील में पीएम मोदी का ग्रैंड वेलकम। पीएम मोदी ब्राजील के रियो डी जेनेरियो पहुंच चुके हैं। यहाँ पे 70वें ब्रिक्स शिखर सम्मेलन में हिस्सा लेंगे। इसके बाद ब्राजील के राष्ट्रपति लुइज इनासियो लुला दा सिल्वा के इन्विटेशन पर राजकीय यात्रा पर ब्रासीलिया जाएंगे। यह दौरा प्रधानमंत्री मोदी की 5 देशों की यात्रा का चौथा चरण है। रियो डी जेनेरियो पहुंचने पर भारतीय प्रवासी ने पीएम मोदी का भव्य स्वागत किया। पीएम मोदी का पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक प्रस्तुतियों और देशभक्ति से भरे चित्रों के साथ स्वागत किया गया। इस दौरान लोगों ने हाथों में तिरंगा लिए प्रधानमंत्री का स्वागत किया। रोशन कर दिया है उन्होंने एनसी। हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच